हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपला फ्री आरी वर्कचा क्लास आज डे 22 आहे. इथे आपण काल 21मध्ये लिफ फिलिंग, शुगर बीट्स आणि कट पाईपनी कसे करायचे हे छान प्रकारे शिकलो आहे. आता आपण बेसिकमध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकलो आहेत आतापर्यंत, ते मी एकदा तुम्हाला सांगते. जरीनी चेन स्टिच शिकलो आहे. चेन स्टिच कशी लॉक करायची हे बघितलं आहे. परत आपण शुगर बीट्स कसे फिक्स करायचे, कट पाईप कसे फिक्स करायचे, परत कट दाना, परत आपली जी सिक्वेन्स आहे त्याची डिझाईन बघितली आहे, मोती. परत आपण एक ब्लाऊजचं बॅक नेकचे बुट्टी कसे पॉईंट काढायचे त्याचे आणि ती बुट्टी कशी फिक्स करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. परत एक सिंपल प्रकारची आपण एक बॉर्डर शिकलो आहे. पाणी वॉटर फिलिंग म्हणजे पाणी वर्क, एक झिगझॅग जरी थ्रेडनी झिगझॅग कशी करायची. परत आपण जरदोशीने एक सिंपल मस्तपैकी एक छान एक फ्लावर शिकलो. परत आपण एक 6-7 प्रकारच्या बुट्ट्या शिकलो आहेत मस्त सिंपल. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, जे हे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, त्यांनी आपले पहिले पण लाईनीशीर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजतील. आणि मी एकदम छान प्रकारे एकदम टिप्स देऊन, ट्रिक्स देऊन तुम्हाला मस्त छान की तुम्हाला कसं काय इझी प्रकारे कसं लवकरात लवकर करता येईल हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यात, आणि तसंच मी तुम्हाला शिकवलेलं पण आहे. आता इथे आपण शुगर बीट्सनी पण झिगझॅग बघितलं. आज इथे तुम्हाला चेन स्टिच दिसत आहे स्टोनची, तर ती कशी फिक्स करायची, ग्लूनी ती कशी पॅक करायची पहिले आणि मग नंतर कशी फिक्स करायची हे बघणार आहोत. तर व्हिडिओ हा पूर्ण बघा, आणि व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे की जेणेकरून मी पहिल्यापासून तुम्हाला सांगणार आहे की कसं ते करायचं आहे प्रोसेस, आणि कशी ती फिक्स करायची आहे एकदम प्रॉपर फिनिशिंगनी. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही न स्किप करता पहिल्यापासून बघा. इथे बघा, आता आपल्याला ही स्टोनची चेन लागणार आहे. हा आपला नॉर्मल थ्रेड आहे मशीनचा, गोल्डन कलरचा. इथे आपल्याला हा फॅब्रिक ग्लू आहे, हा फॅब्रिक ग्लू लागणार आहे, आणि आपली ही नीडल. एवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत. परत आपलं हे कटर, की आपल्याला ही स्टोनची चेन कट करण्यासाठी कटर लागणार आहेत. एवढ्या वस्तू आज आपल्याला इथे लागणार आहेत. चला तर मग आता आपण आपल्या याला सुरुवात करूयात. हे बघा, ही अशी स्टोनची चेन भेटते पूर्ण. आपण बॉर्डरला वगैरे गळ्याला बॅक नेकला यूज करू शकतो. अशी पूर्ण अशी लंबी असते ती अखंड. आता आपल्याला साईजनुसार जेवढी लागेल तेवढी आपण कटरनी कट करून घेऊयात. हे बघा, अशी कट करायची आहे ती. हे बघा, मी इथे कट करून घेतली आहे. आता काय करायचं, हा जो फॅब्रिक ग्लू आहे ना, तो काय करायचा, पहिले थोडा लावून घ्यायचा, आणि एकदम थोडासा लावायचा आहे, जास्त पण नाही. कारण की काय होतं, जास्त जर का लावला तो साईडनी बाजूला म्हणजे साईडनी पसरतो तो, आणि साईडनी पसरला तर काय होतं, तेवढंच ते फॅब्रिक आहे ना सुकल्यावर कडक होतं. कडक झालं तर आपली जी निडल आहे ना त्यातून जात नाही आणि बाहेर निघत नाही. त्यामुळे ते खूप त्रास होतो. त्याच्यामुळं एकदम थोडासा फॅब्रिक ग्लू लावायचा, असं भसभस लावायचा नाही. हे बघा, अशी पहिले ग्लूनी ती चिटकवून घ्यायची आहे. आपल्याला यासाठी चिटकवायची आहे ती की जेणेकरून आपण जेव्हा त्याला फिक्स करूयात ना, जेव्हा त्याला पॅक करू, लॉक करू ना आपण चेनला, तेव्हा ती हलणार नाही, म्हणजे सरळ रेषेत राहील. यासाठी आपल्याला ग्लूचा उपयोग करायचा आहे. हे बघा, इथून थोडंसं ग्लू बाहेर निघाला तो मी पुसून घेते, कारण की काय होतं मग तेवढाच फॅब्रिक कडक होऊन जातो. आणि हा जास्त वेळ वाळू पण द्यायचा नाही, फक्त 10 मिनटं थांबायचं. 10 मिनटानंतर ते जास्त सुकतही नाही
आणि जास्त ओलं पण राहत नाही. ओल्यात जर का आपण करायला गेलो ना लगेच, तर आपला हा थ्रेड हा ह्या ग्लूला चिटकतो, त्याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित येत नाही. तसं काय करायचं, 10 मिनटं वेट करायचा. 10 मिनटानंतर आपली चेन स्टिचला स्टार्ट करायची. आणि जर का हे जास्त पण सुकलं ना तरी पण ते व्यवस्थित येत नाही. कारण की काय होतं, हा साईडचा थोडाफार का नाही ग्लू बाहेर येतो आणि त्यामुळे ते आपली निडल फॅब्रिकमध्ये जात नाही. हे बघा, एकदम छान प्रकारे पॅक झाली आहे ती. चला तर मग आता आपण बघूयात की हे बघा, मी तुम्हाला आता झूम करून दाखवत आहे की कशी आपली चेन स्टिच, स्टोनची चेन स्टिच कशी फिक्स करायची. आता बघा, इथे मी हा नॉर्मल थ्रेड घेतलेला आहे गोल्डन कलरचा. इथे त्याला अशी आपली नेहमीप्रमाणे एंड नॉट देऊन घ्यायची. हे बघा, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळं डिटेल्समध्ये दाखवत आहे आणि सांगतही आहे. त्यामुळे तुम्ही जे कोणी नवीन असेल, त्यांना समजत नसेल, त्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात येतील. हे बघा, इथे मी आता एंड नॉट देऊन घेतली आहे. आता दरवेळेसप्रमाणे आपल्या दोन्ही बोटामध्ये थ्रेड पकडायचा असा आणि हे आता खाली जाऊ द्यायचं. हे बघा, आता इथून खालून थ्रेड वर काढायचा. आता मी इथे एक पहिला जो आपला स्टोन आहे लेसचा चेन स्टिचचा तो सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर जे मधला गॅप आहे तिथून मी खालून थ्रेड वर काढला. हे बघा, आणि हा थ्रेड आता आपण बरोबर ते जे दोन्ही स्टोनमधले जे गॅप आहे ना त्याच्या मधोमध इकडे क्रॉस म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला परत चेन स्टिच द्यायची. दिली. आता परत काय करायचं, एक सोडून द्यायचा आणि एक सोडला त्याच्या पुढे दुसऱ्याला परत इथे एक छोटीशी चेन स्टिच द्यायची आणि परत त्याच्या अपोजिटला त्याच्या गॅपमधूनच चेनच्या एकदम जवळ, जेणेकरून आपला थ्रेड दिसलाच नाही पाहिजे, एकदम जवळ चेन स्टिच द्यायची. म्हणजे खालचं हुक वर काढून घ्यायचं, परत एक सोडून द्यायचा, पुढे एक तिथेच चेन स्टिच द्यायची आणि त्याच्या अपोजिटला परत एक चेन स्टिच द्यायची. हे बघा, आणि गोल्डन कलरचाच थ्रेड घेतल्यामुळे तो थ्रेड दिसतही नाही. हे बघा, परत एक सोडून दिला, त्याच्या पुढे चेन स्टिच दिली, परत त्याच्या अपोजिट साईडला सेम असंच करत राहायचं आहे. बघा, परत एक सोडला, त्याच्या पुढे मोठा हुक घेऊन चेन स्टिच दिली, परत त्याच्या अपोजिटला चेन स्टिच दिली. हे बघा, किती सुंदर खालचं पॅक झालं आहे. आणि थ्रेड दिसतही नाही. इथे परत एक सोडायचा, परत चेन स्टिच द्यायची, सेम प्रोसेस करत राहायचं. आपण हे साध्या निडलनी पण करू शकतो, पण साध्या निडलनी थोडासा वेळ लागतो. याने फास्ट होतं. योगा एक सोडायचं, परत चेन स्टिच द्यायची, आपण खालच्या साईडने पण बघणार आहोत की चेन स्टिच वरतून अशी दिल्यावर खाली कशी दिसते.
हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, परत एक सोडलं, पुढे हुक घेतला मोठा, परत एक चेन स्टिच दिली ऑपोजिट साईडला, परत एक सोडलं, एकदा ह्या साईडनी एक सोडून पुढे चेन स्टिच द्यायची, एकदा त्या साईडनी एक सोडून चेन स्टिच द्यायची. हे बघा, बरोबर आपलं एक एंडला आलं आहे. आता इथे शेवटी एंड नॉट देऊन टाकायची आहे. हे बघा, काढून घेतला, परत एक छोटीशी इथे चेन स्टिच द्यायची आणि ह्यातून हा पहिला हुक बाहेर काढायचा. हे बघा, इथे आपली लॉक झाली आहे. हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल किती छान प्रकारे आपली चेन स्टिच लॉक झाली आहे आणि एकदम हालतही नाही आणि काहीच नाही, एकदम व्यवस्थित आणि एकदम पॅक झाली आहे. म्हणजे आपण ग्लू लावून सुद्धा वरतून चेन स्टिच दिली आहे. आता आपण बघूयात खालच्या साईडने कशी दिसते. हे बघा, खालच्या साईडने अशा प्रकारे दिसते, एकदम छान आणि प्रॉपर फिनिशिंगने आपली चेन स्टिच पॅक झाली आहे. चला तर मग आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग.